महाराणा प्रताप ट्रस्ट आयोजित राजपूत समाजाचा राज्यस्तरीय विवाह इच्छुक युवक व युवतींचा परिचय मेळावा शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी इथल्या राजपूत मंगल कार्यालयात पार पडला। यावेळी राज्यभरातून आलेल्या 400हून अधिक मुलामुलींनी परिचय करून दिला। यावेळी सप्तपदी या विशेषांकाचं प्रकाशन आणि नूतन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा राजपूत हे होते। आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह निर्मल सीड्सच्या प्रमुख वैशाली सूर्यवंशी, जसपाल सिसोदिया, प्राध्यापक रामचंद्र पाटील, धनसिंग वाघ, डॉक्टर करतारसिंग परदेशी, सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक इंद्रसिंह पवार, डॉक्टर सुनील राजपूत, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरतसिंह राजपूत, सचिव अरुणसिंह पाटील, ॲडव्होकेट धनंजय ठोके, संजय रतनसिंह पाटील, रवींद्र केदारसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सरदारसिंह राजपूत, सविता राजपूत, सुचित्रा राजपूत, संचालक अजयसिंह राजपूत उपस्थित होते। या वेळेत जवळपास 400 युवक युवतींनी आपला परिचय दिला। याबरोबरच आवडीनिवडीही शेअर केल्या। अशा मेळाव्यातून वधूवर एकत्र येण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराणा प्रताप ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं। संपूर्ण खानदेश परिसरात आणि विशेषतः चाळीसगाव तालुक्यात राजपूत समाजाची एकजूट असून यामुळेच प्रगतीही होत आहे असंही ते म्हणाले। वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील युवक युवतींना योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्ण संधी मिळते। हे कार्य समाजाच्या बळकटीसाठी महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले। यावेळी नूतन इमारतीचं भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झालं। माजी आमदार राजीव देशमुख यांनीही राजपूत समाजाच्या आजवरच्या वाटचालीचं कौतुक केलं। वधूवर परिचय मेळावे ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची सामाजिक गरज झाली। ट्रस्टनं राज्यभरातील उपवर मुलामुलींना एका छताखाली आणला आहे। हा उपक्रम स्तुत्य आहे असंही ते म्हणाले। यावेळी सप्तपदी विशेषांकाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप ट्रस्टचे संचालक तसंच वधूवर परिचय मेळाव्याचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। गौतम आराक, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।